नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण वर्ग 9 कंपॅरिझन ह्या कवितेचं इंग्लिश वर्कशॉप बघणार आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जेव्हा मी नवनवीन व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्स इन द पोएम, यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म ऑफ ॲट लीस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कंपॅरिझन्स। 2 ऑफ देम हॅव बीन गिवन ॲज एक्झाम्पल्स। सो लिस्ट ऑल द ॲडजेक्टिव्स इन द पोएम म्हणजे कवितेतील जे ॲडजेक्टिव्ज आहेत त्यांची आपल्याला काय बनवायची आहे, लिस्ट। ओके, तर ॲडजेक्टिव्ज म्हणजे काय? तर मित्रांनो, आपण पार्ट ऑफ स्पीच शिकलेले आहात आणि पार्ट ऑफ स्पीच म्हणजेच शब्दाच्या एकूण जाती किती आहे, तर 8, आणि त्या 8 पैकी तर चौथी जात म्हटलं तर ॲडजेक्टिव्ज। ओके, आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे ॲडजेक्टिव्ज आर वर्ड दॅट डिस्क्राइब्स अबाउट नाउन अँड प्रोनाउन म्हणजे नामाचे किंवा सर्वनामाचे वर्णन करणाऱ्या शब्दाला, कशाचं, नामाचं किंवा सर्वनामाचं वर्णन करणाऱ्या शब्दाला काय म्हणतात, ॲडजेक्टिव्ह असे म्हणतात, आहे की नाही। तर नाऊन अँड प्रोनाऊन, आहे की नाही, नामाचे आणि सर्वनामाचे वर्णन करणाऱ्या शब्दाला आपण ॲडजेक्टिव्ह असे म्हणतो। आता ॲडजेक्टिव्ह हे समजून घेण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम नाऊन म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल। सो नाऊन इज द नेम ऑफ द पर्सन, इज द नेम ऑफ द person, thing, place and idea. ओके, तर व्यक्तीच्या, वस्तूच्या, स्थळाच्या, प्राण्यांच्या आणि कल्पनेच्या नावाला आपण काय म्हणतो, नाऊन असे म्हणतो। म्हणजे एखाद्या वस्तू, व्यक्ती, प्राणी, स्थळ यांच्या नावाला आपण नाऊन असे म्हणतो, म्हणजे नाम असे म्हणतो, किंवा प्रोनाऊन म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, प्रोनाऊन। आता ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय, तर नामाचे वर्णन करणारे शब्द, त्याला ॲडजेक्टिव्ह म्हणतात। आता उदाहरणामध्ये सांगायचं झालं तर एखादा नाम आहे, बॉय, बॉय हा काय आहे, नाऊन। आता नाऊन काय, तर एखाद्या व्यक्तीला आपण काय म्हणून ओळखतो, बॉय, बॉय, गर्ल, मॅन, आहे की नाही, वुमन, हे सगळे काय आहेत, नाऊन्स आहेत। आता बॉय म्हणजेच काय, तर अ वर्ड दॅट डिस्क्राइब्ड अबाउट नाऊन। मग आता नाऊनला डिस्क्राईब करणाऱ्या, जसा एखादा बॉय हा नाऊन आहे, मग याच्या क्वालिटीज असतील, जसं ब्रेव, आहे की नाही, ब्रेव बॉय म्हणजे ह्या बॉयची, ह्या व्यक्तीची काय आहे, ही क्वालिटी आहे की नाही। आपण म्हणू की इंटेलिजंट, इंटेलिजंट। आता इंटेलिजंट ही ह्या मुलाची काय आहे, क्वालिटी आहे। म्हणजे इंटेलिजंट हा जो वर्ड आहे हा कशाला डिस्क्राईब करतो, ह्या मुलाला डिस्क्राईब करतो। ब्रेव हा कोणाला डिस्क्राईब करतो, ह्या बॉयला डिस्क्राईब करतो। आपण म्हणू की बिग बॉय, टॉल बॉय, आहे की नाही, काय, तर टॉल बॉय, क्लेवर बॉय, ठीक आहे, क्लेवर म्हणजे क्लेवर, टॉल, बिग, इंटेलिजंट, ब्रेव, हे काय सगळे ॲडजेक्टिव्ज आहेत। कशाबद्दल वर्णन करतात, ह्या मुलाबद्दल। आता तुम्ही एखादी जर वस्तू घेतलं, फॉर एक्झाम्पल आपण पेन घेतलं, ही वस्तू झाली, आता हा व्यक्ती झाला, आहे की नाही, किंवा आपण एखाद्या व्यक्तीचं नावसुद्धा घेऊ शकतो, आहे की नाही, सचिन तेंडुलकर। आता सचिन तेंडुलकर, सचिन इज अ ग्रेट बॅट्समन। आता इथं ग्रेट आहे ना, ग्रेट हा काय झाला, सचिन ची क्वालिटी सांगत आहे, म्हणजे सचिन ला डिस्क्राईब करताय, म्हणून ग्रेट काय होईल, तर ॲडजेक्टिव्ज। ओके, आता आपण एखादी वस्तू घेतलं किंवा एखादं स्थळ घेतलं, समजा स्कूल घेतलं, आहे की नाही, स्कूल घेतलं, तर बघा आपण म्हणू की बिग स्कूल, ओल्ड स्कूल, न्यू स्कूल, आहे की नाही, ब्युटिफुल स्कूल, आहे की नाही। तर हे सगळे काय आहेत, ॲडजेक्टिव्ज आहेत, हे काय आहेत, सगळे ॲडजेक्टिव्ज आहेत। ओके, तसं आय होप यू अंडरस्टूड द ॲडजेक्टिव्ज। ओके, तर आपल्याला कवितेमधील सगळ्या ॲडजेक्टिव्हचीच काय बनवायची आहे, लिस्ट बनवायची आहे। यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म ॲट
लिस्ट 8 ऑफ देम. आता त्या ॲडजेक्टिव्हना आपल्याला काय कशामध्ये कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये यूज करायचं आहे. आता कंपॅरेटिव्ह फॉर्म म्हणजे कसं, तर आपल्याला माहीत असेल तर डिग्री ऑफ कंपॅरिझन आहे की नाही. तर डिग्री तरतम भाव असं मराठीमध्ये म्हणतो. आता तर डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्ह आहे की नाही. तर ॲडजेक्टिव्हची डिग्री असते बघा, विशेषणाची डिग्री आहे की नाही. तर डिग्रीचा उपयोग कधी करतो, जर अनेक म्हणजे वस्तूमध्ये आपण जेव्हा कंपॅरिझन करतो, तुलना करतो, तेव्हा डिग्रीचा उपयोग करतो. मग डिग्रीचे 3 प्रकार आहेत. कोणते, तर पॉझिटिव्ह आहे की नाही, पॉझिटिव्ह डिग्री. दुसरी आहे कंपॅरेटिव्ह डिग्री, ठीक आहे. आणि तिसरी आहे सुपरलेटिव्ह डिग्री. ओके, सुपरलेटिव्ह. तर बघा, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आता पॉझिटिव्ह डिग्रीचा उपयोग कधी करतो, तर डिस्क्राईब करण्यासाठी. एखाद्या नामाला जर आपण एखाद्या ॲडजेक्टिव्हनं डिस्क्राईब करत असतो तेव्हा आपण पॉझिटिव्ह डिग्रीचा उपयोग करतो. म्हणजे आणि कंपॅरेटिव्ह मग दोन व्यक्तीमध्ये तुलना, कम्पेअर टू थिंग्स, कम्पेअर इन टू थिंग्स, तेव्हा आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचा यूज करतो. आणि सुपरलेटिव्ह डिग्रीचा यूज कधी करतो, कम्पेअर मोर दॅन टू थिंग्स, म्हणजे दोनपेक्षा जास्त गोष्टीची जेव्हा कंपॅरिझन करतो तेव्हा आपण सुपरलेटिव्ह डिग्रीचा यूज करतो. आता पॉझिटिव्ह डिग्रीचं फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण, तर मी म्हटलं की गोपाल इज टॉल बॉय. ओके, गोपाल इज टॉल बॉय. आता आपण दोन व्यक्तीमधील जर कंपॅरिझन करत असू तर ह्या विशेषणाला कंपॅरेटिव्ह फॉर्ममध्ये लिहू. कसं, तर फॉर एक्झाम्पल राम इज टालर दॅन गोपाल, म्हणजे बघा इथं टाल बॉय, गोपाल इज अ टाल बॉय, म्हणजे आपण कोणाबद्दल माहिती, गोपालबद्दल डिस्क्राईब करतो. कोणता, तर हा विशेषण. जे पॉझिटिव्ह डिग्रीमधील जो पॉझिटिव्ह फॉर्म आहे तो फक्त काय करतो, ह्या गोपालबद्दलचं डिस्क्रिप्शन करतो, त्याला डिस्क्राईब करतो. कोणाला, गोपालला, नाऊनला. आता इथं बघा दोन व्यक्तीमधील कंपॅरिझन करत आहे. राम इज टालर, काय वापरला आपण, टालर, म्हणजे इथं कंपॅरेटिव्ह फॉर्म, ॲडजेक्टिव्हचं कोणतं फॉर्म वापरला आपण, कंपॅरेटिव्ह, टालर दॅन गोपाल आहे ना. म्हणजे राम आणि गोपालमधील काय केलेलं आहे आपण, कंपॅरिझन केलेलं आहे. आपण इथं म्हटलं आहे गोपाल इज टालर बॉय, म्हणजे गोपाल हा उंच मुलगा आहे. परंतु इथं म्हटलं आहे राम इज टालर दॅन गोपाल, म्हणजे राम हा गोपालपेक्षा कसा आहे, टालर आहे, म्हणजे उंच आहे. म्हणजे गोपाल आणि राममधील इथं ह्या टालरच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे, कंपॅरिझन केलेली म्हणजे हा ॲडजेक्टिव्हची कोणती डिग्री आहे, कंपॅरेटिव्ह. आणि आपण म्हटलं की सीता इज टालेस्ट अमॉंग ऑल द स्टुडंट आहे की नाही. सीता इज द टालेस्ट, काय म्हणताय मी, द टालेस्ट गर्ल अमॉंग ऑल म्हणू आपण, ऑल द स्टुडंट्स म्हणण्यापेक्षा ऑल म्हणू. ओके, तर बघा इथं सीता इज द टालेस्ट, काय लिहिलेलं आहे, टालेस्ट. म्हणजे इथं बघा टालर आणि टालेस्ट, म्हणजे इथं सुपरलेटिव्ह डिग्री. म्हणजे सीता इज द टालेस्ट गर्ल अमॉंग ऑल किंवा अमॉंग ऑल द स्टुडंट्स असे म्हणून. म्हणजे सर्व विद्यार्थ्यांमध्ये सीता ही सर्वात उंच आहे, तिच्यासारखं दुसरं कोणीही उंच नाही. म्हणजे तिची जी तुलना आहे ती अनेकांशी केलेली आहे, वर्गातील सर्व मुलांशी केलेली आहे. म्हणजे सुपरलेटिव्हचा उपयोग कधी करतो, तर एका, दोन किंवा दोनपेक्षा जास्त व्यक्तीमध्ये जेव्हा तुलना करतो तेव्हा आपण सुपरलेटिव्हचा यूज करतो. कंपॅरेटिव्हचा यूज कधी करतो, तर दोन व्यक्तीमधील तुलना करण्यासाठी. आणि पॉझिटिव्ह डिग्रीचा तर एका व्यक्तीलाचं वर्णन करण्यासाठी आपण पॉझिटिव्ह डिग्रीचा यूज करतो. तर ह्या ठिकाणी, आता या ठिकाणी आपण असे रिच, RICH, रिचर, RICHER, रिचर, आणि इथं रिचेस्ट, EST. आता बघा ॲक्च्युअली कंपॅरेटिव्ह हा ER आणि सुपरलेटिव्ह EST लावून केल्या जात असते आहे की नाही. जसं काही इरेग्युलर ॲडजेक्टिव्ज आहेत, समजा गुड, बेटर, बेस्ट, यांना ER किंवा EST लावून आपण कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह केल्या जात नाही. तर मित्रांनो, आपल्याला समजलं असेल तर
चला मित्रांनो, आपण कवितेमधील ॲडजेक्टिव्हजची एक लिस्ट बनवूया आणि त्या ॲडजेक्टिव्हजना त्यांचे कंपॅरेटिव्ह फॉर्म्स लिहूया. काय लिहूया? कंपॅरेटिव्ह फॉर्म. मिनिमम किती? 8. ओके. सो 2 ऑफ देम हॅव बीन गिवन ॲज एक्झाम्पल्स. त्यापैकी 2 या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत. फास्टर दॅन द वाइंड, स्लोअर दॅन द टॉर्टाईज. ओके. इथं फास्टर हा ॲडजेक्टिव्ह आहे, इथं स्लोअर हा ॲडजेक्टिव्ह आहे. आता फास्ट हा पॉझिटिव्ह फॉर्म झाला ॲडजेक्टिव्हचा आणि फास्टर हा काय झाला? कंपॅरेटिव्ह. आणि फास्टेस्ट काय? फास्टेस्ट हा काय झाला? त्याचा सुपरलेटिव्ह फॉर्म. आपल्याला काय करा म्हणजे फक्त कंपॅरेटिव्ह फॉर्म्समध्ये लिहायचं आहे. तर सर्वप्रथम आपण त्याचे ॲडजेक्टिव्हजची लिस्ट बनवूया. आता मित्रांनो, आपण कवितेमध्ये जाऊ आणि मी तुम्हाला फक्त त्या कवितेमधील ॲडजेक्टिव्ज सांगतो. तुम्हाला तुमच्या नोटबुकामध्ये ते लिहायचं आहे तुम्हाला. ओके. तर बघा, इथं ॲडजेक्टिव्ह फास्ट आहे, बिग, फियर्स, शुअर, ड्राय आहे की नाही. आता फास्ट हा का बरं ॲडजेक्टिव्ह आहे? कारण की हा स्पेसिफ हा नाऊन आहे आणि ह्या स्पेसिफला डिस्क्राईब करतो. या ठिकाणी बिग हा कशाला? तर डायनासोर. बिग डायनासोर. डायनासोर कसा आहे? बिग. टायगर फियर्स आहे की नाही, भयानक आहे. जेंटल लॅम्ब. जेंटल इज ऑल्सो द ॲडजेक्टिव्ज. तर हे सगळे तुम्हाला ॲडजेक्टिव्ज लिहायचे आहे. फास्ट, बिग, फियर्स, जेंटल, स्मॉल, स्लो आहे की नाही, शुअर, स्वीट, ड्राय. हे सगळे जेवढे तुम्ही या कवितेमध्ये दिलेले आहेत ते सगळे तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहेत. ओके. ड्राय, स्क्वेअर, राऊंड, वेट, कूल, वॉर्म, नॉयझी, क्वाईट, स्ट्रॉंग आहे की नाही. त्याचबरोबर पुन्हा बघा इथं स्ट्रॉंग, वीक, हार्ड, सॉफ्ट, डार्क, लाईट, नाईट, डे आहे ना. ओके. सो डे टाईम, टाईम, टाल, शॉर्ट, कुक्ड, स्ट्रेट आहे ना. सो ऑल दीज आर द ॲडजेक्टिव्ज. ओके. ओके. तर यांची सगळ्यांची तुम्हाला लिस्ट तुमच्या नोटबुकामध्ये लिहायची आहे. त्यानंतर काय म्हणते तर बघा मित्रांनो, आता बघा, यूज द कंपॅरेटिव्ह फॉर्म्स ऑफ ॲटलिस्ट 8 ऑफ देम टू राईट न्यू कंपॅरिझन. आणि त्यापैकी जवळपास 8 तुम्हाला त्याची कंपॅरिझन लिहायचं आहे. जसं फॉर एक्झाम्पल इथं बिग आहे ना. आता बिग तर बिगर दॅन सिस्टर किंवा बिगर दॅन मदर असं लिहू शकता. आता बिग, बिगर फक्त तुम्हाला ER लावायचं आहे. बिगर दॅन मदर. ओके. म्हणजे आईपेक्षा मोठा. आणि स्मॉलर दॅन फादर. स्मॉलर ER लावायचं आहे. स्मॉलर दॅन फादर म्हणजे वडिलापेक्षा मोठा आहे की नाही आणि आईपेक्षा लहान. म्हणजे इथं काय केलेली आहे तर कंपॅरिझन्स केलेली आहे. ओके. फियर्स. आता आपण फियर्स कवितेतले जसेचे तसं न घेता आपल्याला स्वतःच्या मताने घ्यायचं. तर फियर्स दॅन एलिफंट लिहूया आपण. किंवा तुम्ही एखादा खतरनाक भयानक असलेला कोणताही एखादा प्राणी लिहू शकता. ओके. ओके. सो फियर दॅन गेंट. ओके. गेंट राक्षस म्हणतो आपण आहे की नाही. जेंटल दॅन बटलर. कूलर दॅन आईस. काय म्हणू आपण? कूलर दॅन आईस म्हणजे बर्फापेक्षाही थंड. वॉर्मर दॅन स्वेटर. वॉर्मर दॅन स्वेटर की नाही, स्वेटरपेक्षा गरम. बिटर दॅन बिटर गॉड म्हणजे काढल्यांपेक्षा कडू की नाही. बिटर दॅन बिटर गॉड. बिटर गॉड. ओके. म्हणजे काढल्यांपेक्षा कडू. स्वीटर दॅन शुगर साखरेपेक्षाही गोड. स्वीटर दॅन शुगर. ओके. तर बघा ह्या मित्रांनो, आपण हे जे ॲडजेक्टिव्ज वापरलेले आहेत बिग, फियर्स आहे की नाही, जेंटल, कूलर, बिटर, वॉर्मर, स्वीटर, तर हे काय आहेत कंपॅरेटिव्ह फॉर्म्स आहेत.
डिग्री ॲडजेक्टिव्ह, डिग्री ऑफ ॲडजेक्टिव्हचे कोणते फॉर्म आहेत? कंपॅरेटिव्ह फॉर्म आहेत. ओके, सो आय होप यू अंडरस्टूड. ओके, सो लेट्स गो टू अनदर वर्कशॉप. ओके, देन नेक्स्ट, लिस्ट ऑल द नाउन्स इन द पोएम. आता ह्या कवितेमधील सगळे जे नाउन्स आहेत, आहे ना, नाउन म्हणजे नाम, या कवितेतील जे नाउन्स आहेत त्यांची लिस्ट बनवायची आहे. अँड फाइंड अ सुटेबल ॲडजेक्टिव्ह, आणि त्यांच्यासाठी एक सुटेबल, योग्य तो ॲडजेक्टिव्ह, ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण शोधायचं आहे, अदर दॅन द वन्स गिवन हिअर. यस, गिवन हिअर, की काय म्हणजे अदर दॅन द वन्स गिवन हिअर, की म्हणजे दुसरा, यामध्ये या कवितेमध्ये दिलेले जे ॲडजेक्टिव्ज आहेत त्यापेक्षा दुसरा. फॉर ईच ऑफ द नाउन्स अँड राईट मिनिंगफुल सिमिलीज, है ना, उपमा, फॉर ॲट लिस्ट 8 ऑफ देम. आणि फॉर ईच ऑफ द नाउन, आणि तिथलं जे प्रत्येक नाउन आहे ज्या कवितेतलं, त्यांच्यासाठी एक असा ॲडजेक्टिव्ह की ज्याची काय मिनिंगफुल, सिमिली म्हणजे उपमा, आहे ना, उपमा अलंकार असं जुडेल असे जवळपास 8 एक्झाम्पल्स आपल्याला लिहायचे आहे. फॉर एक्झाम्पल, ॲज येलो ॲज लेमन, ॲज येलो ॲज लेमन म्हणजे लेमन सारखा पिवळा, आहे की नाही. तर असे ॲडजेक्टिव्ज आपल्याला त्या नाऊनला शोधायचे आहे आणि आपल्याला असे सिमिलीजचे सेंटेन्सेस लिहायचे, उपमाचे सेंटेन्स लिहायचे आहेत. ओके, सो लेट्स फर्स्ट गो टू द पोएम अँड मेक अ लिस्ट ऑफ नाउन. ओके, तर बघा ह्या कवितेमध्ये नाउन्स, आता नाउन्स म्हणजे काय तर आपल्याला माहीत आहे, व्यक्तीला, वस्तूला, स्थळांना, प्राण्यांना दिले गेलेले नाव. जसं स्पेसशिप, स्नेल, तर स्नेल हा प्राण्यांना दिले गेलेले नाव आहे. स्पेसशिप एक वस्तू आहे, तिला दिलेलं. डायनासोर हा एका प्राण्याला, नेल हे एक म्हणजे अवयव आहे ना, नेल. लॅम्प प्राणी, लेमन जाम, डेझर्ट सी, हाऊस. ओके, पी केव, टोस्ट ड्रिल, घोस्ट ऑक्स, किटन रॉक, मिटन टनल, मून. ओके, सो ऑल दीज आर द नाउन्स, हे सगळे काय आहेत नाउन्स. देन मून नून, है ना, गेंट, एल्फ, फाथ, सेल्फ, पोजिट, या सो युअर सेल्फ, दिस इज द प्रनाउन. ओके, तर हे सगळे काय आहेत नाऊन आहेत. तर याची लिस्ट तुम्हाला लिहायची आहे तुमच्या नोटबुक्समध्ये. ओके, तुम्ही लिहिल्यानंतर काय करायचं आहे बघा, तर फाइंड द सुटेबल ॲडजेक्टिव्ज. आता तुम्हाला त्याला काय एक सुटेबल ॲडजेक्टिव्ह फाइंड आउट करायचं आहे, अदर दॅन द वन्स गिवन हिअर, की याच्यापैकी इथं दिलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळा. फॉर ईच ऑफ द नाउन्स अँड राईट मिनिंगफुल सिमिलीज फॉर ॲटलिस्ट 8 ऑफ देम. ओके, तर चला असे आपण अनेक त्याचे सिमिलीजचे एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी बघूया. ओके, तर बघा या ठिकाणी नाऊन आहे स्पेसशिप, आणि आपण त्याला ॲडजेक्टिव्ज या ठिकाणी बघा. आता कवितेमध्ये कोणतं ॲडजेक्टिव्ह दिलेलं आहे, तर फास्ट, आहे की नाही. तर आपण फास्ट याच्याऐवजी कोणतं ॲडजेक्टिव्ह घेतलं, रॅपिड, आहे की नाही, ॲज रॅपिड ॲट स्पेसशिप. आता कवितेमध्ये स्नेलला कोणतं आहे, स्लो, तर आपण या ठिकाणी काय घेतलेलं आहे, टफ ॲज स्नेल. बघा इथं डायनासोर डेंजरस ॲज डायनासोर, म्हणजे डायनासोर सारखा काय खतरनाक, ॲज डेंजरस ॲज डायनासोर. ॲज ब्रेव ॲज टायगर, ब्रेव. ॲज नाईस ॲज लॅम्ब, ओके. सो ॲज येलो ॲज लेमन, ॲज डेलिशियस ॲज जॅम, डेलिशियस म्हणजे स्वादिष्ट. ॲज हॉट ॲज डेझर्ट, म्हणजे वाळवंटा इतका उष्ण, म्हणजे ॲज हॉट ॲज डेझर्ट. ओके, ॲज डीप ॲज सी, समुद्रासारखा खोल. ओके, सो देन ॲज फाईन ॲज हाऊस. ओके, ॲज ग्रीन ॲज पी, ॲज डार्क ॲज केव, ॲज क्रंची ॲज टोस्ट, ॲज हेवी ॲज ड्रिल, अँड ॲज fearful as ghost. Fearful, heavy, crunchy, so all these are the adjectives. Okay, so now next, from a group of 6-8 म्हणजे 6 ते 8 विद्यार्थ्यांचा ग्रुप बनवा.
थिंक ऑफ सिमिलीज युजिंग डिफरंट ऑब्जेक्ट. आणि विविध म्हणजे वेगवेगळे ऑब्जेक्ट घेऊन त्यांचे काय सिमिली म्हणजे उपमा आहे ना, उपमा अलंकार म्हणतो आपण ज्याला. तर त्या वस्तूंना म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू, त्या वस्तूंना काय द्या, उपमा द्या. वेगवेगळ्या वस्तूंची काय द्यायची आहे, उपमा द्या. जसं फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ड्राय ॲज लँड म्हणजे लँडला कशाची उपमा दिलेली आहे, ड्राय. वेट ॲज अ पडल म्हणजे पडल म्हणजे काय, तर ज्या ठिकाणी आपण पाणी साचून असतो आहे की नाही त्याला डबका म्हणतो. तर वेट ॲज अ पडल म्हणजे डबक्या म्हणजे डबका कसा असतो, ओला असतो की नाही. तर अशा प्रकारचे तर आपल्याला तर तसे वाक्य तयार करायचे आहेत. तर चला तर प्रयत्न करूया आपण. फॉर एक्झाम्पल सॉफ्ट ॲज कॉटन अँड हार्ड ॲज स्टोन आहे ना. सॉफ्ट ॲज कॉटन म्हणजे कापसासारखा मऊ आहे ना. हार्ड ॲज स्टोन दगडासारखा कठीण. पुन्हा एखादा बनवू आपण. व्हाईट ॲज मिल्क ब्लॅक ॲज कोल. व्हाईट ॲज मिल्क आहे ना, दुधासारखा पांढरा. ब्लॅक ॲज कोल कोळशासारखा काळा. ब्लॅक ॲज कोल. ओके, कॅन मेक द पोएम फॉर युजिंग द सिमिलीज. ओके, सो नाव नेक्स्ट राईट द पेअर्स ऑफ रायमिंग वर्ड्स. आता रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक साधणाऱ्या शब्दांच्या जोड्या आपल्याला कवितेतून लिहायच्या आहे. तर हे अगदी सोपं आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. तर यमक साधणाऱ्या जोड्या कशा आपण शोधतो कवितेमध्ये. आता बघा या ठिकाणी यमक साधणाऱ्या जोड्या म्हणजे काय, तर ज्या शेवटच्या वर्डच्या शब्दांचा जो उच्चार आहे, त्यांचा जो साऊंड आहे, जो सारखा आहे, त्यांना आपण यमक साधणाऱ्या जोड्या. जसं स्नेल नेल हे की नाही, लॅम्प जॅम साऊंड सेम आहे म्हणून यांना यमक साधणाऱ्या जोड्या असे म्हणतात. इथं सी पी आहे ना. टोस्ट घोस्ट. देन किटन मिटन है ना, किटन मिटन. देन मून नून. देन एल्फ सेल्फ है ना. तर असे अनेक आहेत पेअर्स ऑफ वर्ड्स. तुम्ही त्या कवितेमधून शोधा आणि ते तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या. ओके, सो राईट डाऊन युअर नोटबुक. नाव नेक्स्ट okay, so start a collection of idioms with comparison. Use the following categories. Okay, so start a collection of idioms. तर बघा आपल्याला इडियमचं एक कलेक्शन करायचं आहे विथ द कम्पॅरिझन. कसं, तर त्याची तुलना करून. यूज द फॉलोइंग कॅटेगरीज. आता जे खाली दिलेले जे कॅटेगरीज आहेत तिथं आपल्याला त्या इडियमचा वाक्प्रचारांचा उपयोग करायचा आहे. ओके, तर बघा इथं कोणते इडियम्स विथ कलर्स. बघा तर ह्या वाक्प्रचार विथ कलर म्हणजे रंगांसोबत यूज केलेला आहे. ॲज ब्लॅक ॲज क्रो. आपण काय म्हणू, क्रो. ॲज ब्लॅक ॲज क्रो म्हणजे कावळा इतका काळा आहे ना, म्हणजे कावळ्यासारखा काळा. ओके, ॲज ब्लू ॲज स्काय आकाशासारखा निळा. ॲज येलो ॲज गोल्ड म्हणू आपण आहे ना. ॲज येलो ॲज गोल्ड किंवा ॲज ग्लिटर ॲज गोल्ड असं सुद्धा म्हणू शकता तुम्ही. ॲज व्हाईट ॲज स्नो किंवा कॉटनसुद्धा म्हणू शकता आहे ना. ॲज ग्रीन ॲज पॅरट किंवा ॲज ग्रीन ॲज लिव्ज आहे की नाही. लीफ ॲज ग्रीन ॲज. आता लीफ हा काय असतो, एकतर पिवळाही होतो, नंतर लीफचे अनेक, परंतु ॲज ग्रीन ॲज पॅरटसुद्धा म्हणू शकता, पोपट आहे की नाही. पुन्हा ॲज बिग ॲज आपण काय म्हणू, एलिफंटसुद्धा म्हणू शकता. ॲज बिग ॲज एलिफंट तुम्ही कोणतं पण लिहू शकता. ओके, सो देन ॲज रेड ॲज ब्लड. ॲज रेड ॲज ब्लड म्हणजे रक्तासारखा लाल. ॲज पिंक ॲज रोज है ना. ॲज पिंक ॲज गुलाबासारखा गुलाबी रंग. पिंक म्हणजे गुलाबी रंग होते ना. ॲज
ॲज हेअरी ॲज गोरिला, हेअरी आहे ना, ॲज हेअरी ॲज गोरिला. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट काय म्हणते बघा, इडियम्स विथ ॲनिमल्स. आता बघा ते कलर्स झालं, आता ॲनिमल्ससोबत बघा. तर ॲज कनिंग ॲज फॉक्स म्हणजे कोल्हा, कनिंग म्हणजे धूर्त, म्हणजे कोल्ह्यासारखा धूर्त आहे ना. तर आपण ह्या कोल्ह्याला आपण कधी कधी माणसाला सुद्धा म्हणतो हा कोल्ह्यासारखा धूर्त आहे म्हणतो, आहे की नाही. म्हणजे मानवाला सुद्धा ह्या फॉक्सची जी उपमा आहे कनिंग, आहे की नाही, कनिंग हे फॉक्सला काय उपमा दिलेली आहे की तो धूर्त आहे. ओके, तर हे एडियम्स आपण ॲनिमल्ससोबत सुद्धा लिहू शकतो. ॲज ब्रेव ॲज लॉयन आहे ना, ॲज ब्रेव ॲज लॉयन. ॲज स्ट्रॉंग ॲज एलिफंट, ॲज स्ट्रॉंग ॲज एलिफंट. ओके, देन इडियम्स विथ ऑब्जेक्ट्स. ऑब्जेक्ट्स मीन्स वस्तू. ॲज ब्लॅक ॲज कोल म्हणजे कोळशाची, म्हणजे कोळशासारखा काळा. आता आपण एखादं ॲज लाईट ॲज कॉटन. ओके, ॲज लाईट म्हणजे कॉटन हा किती हलका असतो की नाही, म्हणजे कॉटन म्हणजे कापसासारखा हलका. ॲज सॉफ्ट ॲज बटर है ना, बटरसारखा मऊ, लोण्या इतका आपण मऊ म्हणतो की नाही. तर ॲज बटर ॲज ॲज सॉफ्ट ॲज बटर. तर अशा प्रकारे आपण काय तर इडियम्स आपण लिहू शकतो आणि त्याच्यामध्ये कोणता तर